सध्याची परिस्थिती बघतोय, कार्यकाळ खूप कमी आहे. नाही, मी आढावा तसा काय घ्यायला अथॉरिटी नाहीये. परंतु पक्ष म्हणून किंवा एक पक्षाचा जबाबदार नेता म्हणून निश्चितच माहिती घेईन. परंतु माननीय मुख्यमंत्री डे टू डे सिंहस्थेच्या कामात लक्ष आहे. 8-15 दिवसातनं त्यांच्या अधिकारी पातळीवर बैठका होतच असतात. कारण महाराष्ट्रासाठी एक मोठी पर्वणी आहे सिंहस्थ कुंभमेळा. त्याच्यामुळे मला वाटतं राजकारणापलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांनी किंवा नाशिकच्या सगळ्यांनी एकत्रित येऊन हा मेळावा यशस्वी होण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. भुजबळ साहेबांमुळे भाजप सत्तेत आहे. रवींद्र दंगेकर म्हणताय एकनाथ शिंदेच्या पक्षाचे इतके मोठे नेते आहेत. युतीमध्येच असून अशा पद्धतीचं विधान केलं जात आहे. कुरघोडी करून भाजप शत्रूला संपवण्यापेक्षा मित्राला संपवते असं दंगेकर मला वाटतं महायुतीमध्ये सरकार आहे. सरकारच्या सगळ्या घटक पक्षांनी भान ठेवलं पाहिजे की आपल्याला एकत्रित सरकार चालवायचं आहे, राज्यासाठी काम करायचं आहे. परंतु अलीकडच्या काळात प्रसिद्धीसाठी त्या ठिकाणी आपसातच टीका करण्याची चढाओढ लागली आणि त्याच्यामुळं मला वाटतं लाडकी बहीण योजना असेल ही महायुतीची योजना आहे. एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा आहेत आणि देवेंद्रजी आहेत. एकत्रितपणे योजना आहेत. त्यामुळे ही माझी आहे, तुझी आहे. आम्ही सगळे महायुती म्हणून एक आहोत. तर दादा त्या ठिकाणी अर्थमंत्री होते. दादानी बोलायचं का मी पैसे दिले म्हणून योजना झाली. आज मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत. कुठल्याही योजना या सरकारच्या योजना असतात. त्याच्यासाठी अशा प्रकारे पक्षात वाद निर्माण होईल असं दंगेकरांसारख्यांनी वक्तव्य करू नये. दंगेकरांना माझी नम्र सूचना आहे. कुंभचं काम चालू आहे. पालकमंत्री नाहीये त्यावरून ते बोलले होते. पालकमंत्री पदाचा पुन्हा नाही, मला वाटतं खरं म्हणजे भुजबळ सत्तेत आहेत, सरकारमध्ये आहेत, महायुतीत आहेत. असं असताना त्यांना काय म्हणायचं आहे ते मुख्यमंत्र्यांशी बोलून बैठक घेऊन त्या विषयावर मार्ग काढण्याची अधिकार ताकद त्यांच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे मीडियात किंवा स्थानिक स्तरावर बोलून भुजबळांनी आपलं नेतृत्व खुजं करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. गैरमार्गाचा पैसा घेतला आणि त्यातून आमदार खासदार फोडले गेले आणि राजकारण एवढं मोठं झालंय की आता त्याचा बिडकाचा बैल झालाय. नाही, मला वाटतं बघा, अधिकारी हे काय चालवत नसतं, सरकार चालवत असतं, सरकार विकास करत असतं, अधिकारी एक इन्स्ट्रुमेंट असतं. आणि आता संजय राऊतांना विषय नसले की अशा कुठला तरी विषय खोडून काढायचा, कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, कोणावर जरी टीका करायची. संजय राऊतांनी एक रचनात्मक काम केलेलं, एक सामाजिक बांधिलकीतनं काम केलेलं दाखवावं अशी माझी त्यांना विनंतीने आव्हान आहे. फक्त सकाळी उठलं, चॅनल ऑन झालं की भोंगा वाजला पाहिजे हे मात्र नित्य नियमाने त्यांचं सुरू आहे. परंतु सकाळी उठून एखादं सामाजिक काम करावं, एखादं रचनात्मक काम करावं, कुठल्या सुखदुःखांच्या अडचणीला धावून जावं असं कधी राऊतांनी केलेलं माहीत आहे का? तो त्यांचा पिंड नाही. बोरो बहादूर आणि तोंड चालवणे या दोन गोष्टी ते नीट करतात. तुम्ही आज नाशिक एका राज्य शासनात हे सगळे सार्वजनिक बांधकाम खात्यात काम करत होते. समृद्धी महामार्गाला त्यांचं नाव द्यायला पाहिजे होतं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं. प्रामाणिक नेक इमानदार मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर द्यावं असं अप्रोदिक त्यांनी टोला लगावलाय. कोणाचं नाव द्यावं? राधेश्याम मोपलवार यांना. कारण समृद्धी असेल किंवा शक्तीपीठ म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं नको. म्हणजे संजय राऊतांना तर बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोपलवार मोठे वाटले. मला वाटतं संजय राऊतांचं सिरियसली खरंच तुम्ही घेऊ नका. आता आम्हालाही बोलायला त्यांच्यावर कंटाळा आलेला आहे. कारण अतकी पोरकटपणा, बालिशपणा आणि प्रसिद्धीच्या हव्यासपोटी वाटेल ते बोलायचं. ना आचार विचार, त्याला कुठल्याही प्रकारचा संदर्भ, असं बिनबुडाचं बोलणारा कोण सकाळी उठल्यावर भोंगा वाजवणार? तर त्यांचं नाव संजय राऊत. सार्वजनिक बांधकाम खात्यात सगळं काम आपण बघितलं असेल. रस्त्यांचा मोठा प्रश्न आहे. नाशिकमध्ये सत्तेत आहात. 4 जे आमदार आहेत शहरातले ते युतीचे आहेत. 3 भाजपचे, 1 राष्ट्रवादीचा आहे. कसं एकूण या सगळ्या गोष्टींकडे बघताय? 100% नाशिकवाल्यांनी भारतीय जनता पार्टीवर उदंड प्रेम केलंय आणि त्याच्यावर नाशिकच्या प्रश्नांची बांधिलकी भाजपची आहेच. त्यापासून आम्हाला लांब जाता येणार नाही. आणि म्हणून माझ्या माहितीप्रमाणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतलाय. माझ्या माहितीप्रमाणे उद्या वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांची बैठक या नाशिकच्या सर्व विषयासंदर्भात लावलेली आहे आणि मला वाटतं मुख्यमंत्री अतिशय या विषयात गंभीर आहेत आणि आपल्याला याचा आउटपुट किंवा या संदर्भातला निष्कर्ष दिसून येईल. नाशिकवर तुमचं एक विशेष प्रेम आहे. तुम्ही बरेच जण नाशिकमध्ये येत असतात. त्यांनी म्हटलंय 25-30 आमदार तर मी असेही पाडेल, कारण लोकसभेला मी या सगळ्या गोष्टी करून दाखवल्यात. फडणवीसांनी या गोष्टी विसरू नये असं देखील त्यांनी प्रत्यक्ष नाव घेऊन टीका केली.
मला वाटतं त्याने पाडण्याचं काम करण्यापेक्षा जोडण्याचं काम करावं. समाजामध्ये वितुष्ट दरी निर्माण करण्यापेक्षा एकसंघ महाराष्ट्र विकासाकडे कसा जाईल यासाठी मेहनत घ्या. डिस्ट्रक्टिव्ह करायला फार काही अक्कल लागत नाहीये. कन्स्ट्रक्टिव्ह करायला खूप अक्कल लागते. आणि म्हणून मला वाटतं सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन, समाजाला बरोबर घेऊन हा महाराष्ट्र ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेब बहुजन समाजाला, सर्व घटकांना, उपेक्षित वंचितांना घेऊन पुढे जात आहेत, त्यात त्यांनी योगदान द्यावं. जरांगेंचा सातत्यानं सन्मान केलाय. जेव्हा जेव्हा आंदोलनं झालीत सरकारने त्यांना सन्मानाने त्या ठिकाणी चर्चा केली. अलीकडच्या काळात विखे पाटील असतील, प्रसाद लाड यांनी जाऊन चर्चा केली आणि आजही त्यांच्याबरोबर प्रत्येक चर्चेसाठी सरकार तयार आहे. परंतु विषय नीट समजून घेतला पाहिजे, त्या विषयाची नीट चर्चा झाली पाहिजे आणि त्याची उकल झाली पाहिजे. आणि केवळ राजकारणासाठी कोणाला राजकारण करायचं असेल तर त्याला काय बोलणार. साहेब, मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारवर घणाघाती टीका केलेली आहे. खरं तर जे जिल्हा परिषदेच्या एका महिला जिल्हा परिषद सदस्याचं जे कुणबी प्रमाणपत्र आहे ते रद्द झालेलं होतं. त्या अनुषंगाने ते पुन्हा आक्रमक झाले. नाही, मला वाटतं पुन्हा पुन्हा आक्रमक होणं हा त्यांचा अधिकार आहे. परंतु मला वाटतं विषय समजून घेण्याची आवश्यकता आहे. जात पडताळणी समिती आहे, त्याला वेळ दिले, एक सिस्टीम उभी केली आणि जर त्या पडताळणीमध्ये ते अयोग्य असेल तर मी म्हणतो म्हणून ते सर्टिफिकेट द्या असं त्या ठिकाणी करता येत नाही. जर त्यांचं म्हणणं असेल की हे योग्य आहे तर पुन्हा त्यांनी शासकीय सिस्टीममध्ये त्या ठिकाणी जावं आणि योग्य आहे ते प्रूव्ह करावं. जाणीवपूर्वक एखाद्याचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी इनव्हॅलिड करण्याची सरकारची मानसिकता नाही, सरकार करणार नाही. आणि देवेंद्रजी तर मराठा समाजाच्या विषयावर सकारात्मक आहेत आणि म्हणून अनेक चांगले निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. मराठा आरक्षणाविषयी सोडला तर मराठा समाजाला ओबीसी सदृश्य सगळ्या सवलती दिल्यात. आणि आता केवळ जर राजकारण कोणाला करायचं असेल तर त्याला नाईलाज आहे. असं कुठेही चुकीचं कोणाचंही नोंदणी सर्टिफिकेट इनव्हॅलिड करता येत नाही. त्या संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी घेतलेला तो निर्णय असेल आणि जर तो चुकीचा असेल तर आपण पुनर्तपासणी करू शकतो. कर्तव्य मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. तुम्ही मेटाकुटीला आलेला होता, राजकारणातून तुम्ही संपणार अशा पद्धतीची परिस्थिती आली होती. त्यामुळे सगळं मला आत्ता बाहेर काढायला लावू नका असा इशारा देखील दिला. जरांगेंच्या जीवावरच देवेंद्रजीचं राजकारण आहे ना. त्याच्यामुळे हे ठरवणार तेव्हा त्यांना वर आणणार, ठरवणार तेव्हा खाली आणणार. त्यांना माहीत आहे की देवेंद्र फडणवीस खूप राजकारणात पुढे गेलेत. आपण आपल्या मर्यादेत आपल्या ज्या काही विषय आहेत तेवढ्यापुरतं बोलावं. देवेंद्रजींना पुढे नेण्यात, नेतृत्व घडवण्यात त्यांचा पक्ष, आम्ही सगळा महाराष्ट्र त्या ठिकाणी सक्षम आहोत. तुम्हाला योगदान नाही देता आलं त्यांच्या प्रगतीसाठी तर देऊ नका, परंतु निदान अहंकाराची भाषा तरी करू नका. एकनाथ शिंदे गुंगी कुट्या या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलंय. फडणवीस किंवा शिंदे त्यांच्या जागी असते तर त्यांना देखील गुंगा गुडा असं म्हटलं असतं. नाही, संजय राऊतचं फार सिरियस घेऊ नका. उठल्यावर सकाळी भोंगा वाजवायचं एवढंच त्यांना माहीत आहे. त्याच्यामुळे अजिबात त्यांचं सिरियस घेऊ नका. इंदिरा गांधींचं त्यांनी उदाहरण दिलंय. इंदिरा गांधींनी सिद्ध करून दाखवलं होतं की मी तशी नाहीये, हा स्त्री पुरुष मतभेदाचा भाग नाही असं त्यांनी म्हटलं. इंदिरा गांधींची काळजी करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे हे आचार विचारणी कर्तृत्वानं सिद्ध करून दाखवावं. असं जरा संजय राऊत बोलतील का उद्धवजींना? खरं तर अमित शहा या सगळ्या जंतर मंतरवरील आंदोलनाच्या दरम्यान शांत होते. त्यांनी अद्यापही कुठे बोललेले नाही. लाठीचार्ज झालेला विषय त्यावेळी देखील बोलले नाही. अमित शहा आणि मोदी हे गुंगा गुडा आहेत असं देखील राऊत म्हणताय. नाही, राऊतना पब्लिसिटीसाठी अमित शहा आणि देवेंद्रजी आणि मोदी साहेब यांच्यावर बोलल्याशिवाय मीडिया थोडं दाखवणार आहे. अमित शहा, मोदी साहेब योग्य वेळ बोलत असतात, शांततेच्या वेळेला शांत असतात आणि ज्या वेळेला त्यांना आक्रमकपणे उत्तर द्यायचं असतं तेव्हा कोणाला घाबरत नसतात, परखडपणे उत्तरही देतात. तर शेवटचा प्रश्न, राधेश्याम मोपलवारांवर ते आणि एकनाथ शिंदे साहेब बघतील ना, मी काय बोलू त्याच्यावर. खरं तर मराठ्यांच्या जीवावरच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असं म्हणताय. पैशासाठी तुम्ही हे सगळं प्रमाणपत्र रद्द केलंयत का? लोकांना तुम्ही बेटीस का धरताय? जरांगेंचं म्हणणं आहे. कुणालाही माझ्या एका समाजामुळे देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले असं बोलता येणार नाही.
या राज्यातल्या 18 पगड जाती आहेत, सर्व समाज आहेत. सगळ्यांनी भारतीय जनता पार्टी आणि आमच्या महायुतीला मतदान केलेलं आहे. कोणाचं कमी जास्त प्रमाणात योगदान असू शकतं, परंतु अशा प्रकारे जर सर्वच जातीची लोक माझ्यामुळे झाले असं बोलायला लागले तर पुन्हा जातीय तेढ आणि वितुष्टता एवढ्या टोकाला जाईल की अराजकता माजेल. म्हणून मला वाटतं की हा महाराष्ट्र एक परंपरा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, त्याला साजेसं आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे. खरं तर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.